बुधवार पेठेत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या दलदलीमध्ये जबरदस्तीने ढकलल्या गेलेल्या एका महिलेची सुटका करण्याऐवजी एका पोलीस अधिकारी महिलेनंच तिचा सौदा केल्याचं एक प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। अर्थात प्रचंड धक्कादायक आणि संपूर्ण पुणे पोलीस दलाला सुद्धा हादरवणारं हे सगळं प्रकरण आहे। आणि पुणे शहराच्या संस्कृतीवरती किंवा महिलांचं रक्षण ज्या पोलिसांनी करायचं आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं म्हटलं जातं, ब्रीदवाक्य आहे। त्या ब्रीदवाक्याला पुण्यातलीच एक महिला पोलीस जी आहे ती अजिबातच जागलेली पाहायला मिळत नाहीये। अर्थात या सगळ्याच्या नंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन सुद्धा झालेलं आहे। मी आता फरासखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर उभी आहे। याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं हे सगळं प्रकरण आहे। प्रचंड गंभीर आणि तितकंच विचार करायला लावणारं प्रकरण आहे। मुळातच अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून खरं तर आपण बघतोय पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये जो काही वेश्या व्यवसाय चालतो, या ठिकाणी अनेक बांगलादेशी महिलांना बेकायदेशीररित्या तिथे आणलं जातं, त्यांचं बेकायदेशीर वास्तव्य तिथे असतं, अनेकांना यायचं नसतं, जबरदस्तीने आणलं जातं, वेश्या व्यवसायाच्या या सगळ्या दलदलीत त्यांना ढकललं जातं आणि याच महिलांची सुटका करण्याचा प्रयत्न हा पुणे पोलिसांकडून केला जातो, फरासखाना विश्रामबाग पोलिसांकडून केला जातो आणि असेच सगळे प्रयत्न हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी याच बुधवार पेठेतल्या एका कुंटणखान्यावरती रेड मारलेली होती, जिथून तब्बल 10 बांगलादेशी नागरिकांचं बेकायदेशीर वास्तव्य आढळलेलं होतं। त्यांना ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेतलं। मात्र या सगळ्या कारवाईच्या दरम्यान आणखी एक इनपुट मिळालं, ती म्हणजे याच परिसरामध्ये एक महिला आहे जी बेकायदेशीररित्या बांगलादेशवरून आणलेलं आहे तिला इथे आणि तिला जबरदस्तीने या कुंटणखान्यात डांबून ठेवलेलं आहे, तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जातोय। मात्र या महिलेची माहिती इथल्याच एका पोलीस कॉन्स्टेबलला होती, महिला पोलीस कॉन्स्टेबलला होती, जिच्यावरती ही सगळी जबाबदारी होती की तिने बुधवार पेठेत अशा पद्धतीनं कुणाकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात नाहीये ना, किंवा बांगलादेशी महिला या ठिकाणी नाही आहेत ना, या सगळ्याची माहिती पुरवण्याचं काम ज्यांच्यावरती होतं त्याच महिला कॉन्स्टेबलनं ही माहिती वरिष्ठांपर्यंत येऊच दिली नाही आणि त्यामुळे त्यांचं निलंबन सुद्धा झालेलं होतं। मात्र आता याच प्रकरणामधली ही अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे केवळ या महिलेनं, म्हणजे ही जी अधिकारी आहे तिने केवळ वरिष्ठांना माहिती दिली नाही इतकंच नाहीये, तर या महिला पोलीस अधिकाऱ्यानं चक्क त्या महिलेचा, म्हणजे जी बांगलादेशवरून आलेली महिला होती, तिचा सौदा करण्याचा सुद्धा प्रकार घडला। ज्यावेळी ही महिला रात्री 12-1च्या दरम्यान कशी तरी बुधवार पेठेतून कुंटणखान्यातून पळून आलेली होती, त्यानंतर ती याच परिसरामध्ये आली। इथे आल्याच्या नंतर ही जी महिला पोलीस अधिकारी आहे तिच्याशी तिनं बोलण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरती इथे अत्याचार होत आहेत आणि मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबून ठेवलं गेलेलं आहे, त्यामुळे मला काहीही करून या ठिकाणून बाहेर काढा, मला वाचवा, असं या महिला पोलीस अधिकाऱ्याकडे, जिचं नाव मनीषा पुकाळे असं नाव आहे, तिच्याकडे या महिलेनं मदतीची याचना केली। मात्र या महिला पोलीस अधिकाऱ्यानं मदतीची याचना न स्वीकारता चक्क याच्याही उलटं काम केलं। म्हणजे काय केलं तर या परिसरामधून, म्हणजे इथे फरासखान्यामध्ये ती महिला मदतीसाठी आलेली होती, फिर्याद दाखल करायला आलेली होती, मात्र या पोलीस कॉन्स्टेबलनं तिला शुक्रवार पेठेतल्या पोलीस चौकीमध्ये नेलं। तिथं गेल्याच्या नंतर तिच्या कुंटणखान्याची जी मालकीण होती तिला तिथे परस्पर बोलवून घेतलं। या दोघींमध्ये संशयास्पदरित्या काहीतरी चर्चा झाल्या आणि या चर्चा झाल्याच्या नंतर पुन्हा त्या महिलेला त्याच कुंटणखान्याच्या मालकीणीबरोबर पाठवून देण्यात आलं। थोडक्यात या सगळ्यामध्ये या महिला पोलीस कॉन्स्टेबलनं या वेश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या महिलेचा पुन्हा एकदा सौदा केला कुंटणखान्याच्या मालकीणीबरोबर आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये आता त्यांचं निलंबन सुद्धा झालेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एक खूप मोठं या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, ज्या कोम्बिंग ऑपरेशनमधून सुद्धा बरेच इनपुट्स जे आहेत ते मिळालेले आहेत। जवळपास यामध्ये 3 DCP होते, 8 ACP होते, त्याचबरोबर जवळपास 600 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी होते, 22 PI लेवलचे अधिकारी होते, अशा जवळपास 700-750 पोलिसांनी मिळून हे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। संपूर्ण बुधवार पेठेचा जो एरिया आहे जिथे वेश्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली, ग्राहक म्हणून आलेल्यांना बाजूला बसवण्यात आलं, त्यांची झाडाझडती घेण्यात आली। ज्या महिला या ठिकाणी वेश्या व्यवसाय करतात किंवा कुंटणखान्याचे जे मालक मालकीण आहेत त्यांची या सगळ्यामध्ये चौकशी करण्यात आली, झाडाझडती घेण्यात आली आणि त्या सगळ्याच्या नंतर आता जवळपास 2 बांगलादेशी महिलांची या ठिकाणून सुटका करण्यात आलेली आहे। 4 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे, ज्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुद्धा सुटका केलेली आहे। दुसरीकडे एका व्यक्तीकडून या ठिकाणी नशेची काही इंजेक्शन्स आणि काही ग्राम चरस सुद्धा सापडलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली आणि खरं तर पुढच्या काळामध्ये
या वेश्या व्यवसायाच्या या विळख्यामध्ये अल्पवयीन मुलींना अडकवलं जाऊ नये किंवा परदेशी महिलांना या ठिकाणी जबरदस्तीने डांबून ठेवलं जाऊ नये, यासाठी म्हणून पुणे पोलीस दलाकडून अशा कारवाया या सातत्यानं होणार आहेत अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेली पाहायला मिळते। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर ज्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं निलंबन झालेलं असलं तरी सुद्धा अशा पद्धतीनं जर महिलांच्या विरोधात काम करत असतील, महिला पोलीस अधिकारी ज्यांचा खरं तर आधार वाटायला हवा महिलांना, त्याच महिला पोलीस अधिकारी जर अशा पद्धतीनं कामं करत असतील तर मग आपण कायद्याचा धाक राहिलाय की नाही हा प्रश्न विचारणंच मुळात चुकीचं आहे। आणि खरंच पुणे पोलीस दलातील इतर अधिकारी जितक्या निष्ठेनं काम करतात तितके काही अधिकारी का करत नाहीत, हा एक मोठा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतोय। वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा सौदा जर अशा पद्धतीनं केला जात असेल तर या सगळ्यामध्ये आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा कुठे ना कुठे संबंध असू शकतो का, अशा अनुषंगानं सुद्धा चौकशी होणं, तपास होणं सुद्धा गरजेचं असल्याची मागणी जी आहे ती आता करण्यात येताना पाहायला मिळते। अर्थात या प्रकरणावरती आता कशा पद्धतीनं कारवाई केली जाते, वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमके आणखी या प्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत रुजलेली आहेत, याविषयी नेमका काय काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।